येरेकर साहेब फक्त विभागीय चौकशी का? अशोक घोडेस्वार, शिल्पा साखरे यांना त्वरित निलंबित करा. पंचायत समिती जामखेड येथे शाळेवर कार्यरत असणारे तत्कालीन मुख्याध्यापक अशोक घोडेस्वार व शिल्पा साखरे हे चौकशीत दोषी आढळल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. केवळ विभागीय चौकशीच न करता त्यांना त्वरित सेवा निवृत्ती करून फौजदार गुन्हा दाखल करावा अशी मागणी केपी मोरे व इतर तक्रारदार यांनी विभागीय आयुक्त, नाशिक मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्याकडे पुराव्यासह सादर केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की शिक्षक शिल्पा साखरे व अशोक घोडेस्वार, पंचायत समिती जामखेड, जिल्हा अहिल्यानगर यांनी मुख्याध्यापक म्हणून कर्तव्य बजावत असताना शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात शिल्पा साखरे यांनी अंदाजे 41,000 रुपये व त्यांचे पती अशोक घोडेस्वार यांनी अंदाजे 2,68,000 रुपये आधी शासकीय रकमेचा अपहार केला आहे. तसेच शालेय पोषण आहार रकमेचा भ्रष्टाचार केला आहे. अनेक शालेय अभिलेखे नसल्याचे चौकशी समितीला दिसून आले नाहीत. असे असताना त्यांना निलंबित न करता विभागीय चौकशी प्रस्तावित करून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न आशिष येरेकर यांनी केलाय. केवळ वरील शिक्षक त्यांच्या मर्जीतील व त्यांच्या जातीतील आहे म्हणून त्यांनी निलंबनाची कार्यवाही जाणीवपूर्वक केलेली नाही. आशिष येरेकर जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर हजर झाल्यापासून मागील 2 ते 3 वर्षात अनेक शिक्षक, ग्रामसेवक, अधिकारी, कर्मचारी यांना किरकोळ कारणांवरून निलंबित केले आहे. तसेच राजेंद्र निमसे व इतर शिक्षक यांना शालेय अभिलेखे व गैरहजर असल्याच्या किरकोळ कारणावरून निलंबित करून विभागीय चौकशी प्रस्तावित केले आहे. कारण ते श्री आशिष येरेकर यांचे जातीचे नाहीत म्हणून श्रीमती साखरे व घोडेस्वार यांच्याविषयी आर्थिक बाबी संदर्भात तक्रारी असून शाळेमध्ये अनेक अभिलेखे नसताना चौकशी समितीने तसा अहवाल असताना त्यांना जाणीवपूर्वक निलंबित केले नाही. त्यामुळे समान न्याय तत्वानुसार राजेंद्र निमसे व इतर शिक्षकांवर ज्याप्रमाणे निलंबनाची कार्यवाही करण्यात आली तशीच कार्यवाही शिल्पा साखरे व अशोक घोडेस्वार या शिक्षकांवर करण्यात यावी. लोकसेवक शिल्पा साखरे व अशोक घोडेस्वार यांना त्वरित सेवा निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा जिल्हा परिषद अहिल्यानगर आमरण उपोषणास बसत असल्याचा तक्रार यांनी दिला असून त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांची राहील असे निवेदनात नमूद केले आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.